राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज असं ठरवलंय, अजिबात हायपर न होता काही गोष्टी तुमच्यापर्यंत मांडायच्यात. नल खेळायला गेलं तर तुम्हाला तर माहिती आहे, काही लोकांना दुश्मनाकडून घरच्यांच्याकडून भयंकर त्रास आहे. एक स्तंभन प्रक्रिया असते, त्याच्यासाठी आपण जात असतो. असून द्या, त्याच्यामुळे मी कुणाचंही कोण आलतं काय लय असं प्रसारित करत नाही कधी, कारण प्रत्येकाच्या प्रायव्हसीला किंमत आहे ध्यानात ठेवा. येता येता गाडीतून बघताना काही गोष्टी जाणवल्या महाराष्ट्रात. 2-3 दिवसात काय झालंय बा. आम्ही 30ला गेलो, 2 तारखेला परत आलो. 2 तारखेला येता येता धुळे जिल्ह्यात, तसे महाराष्ट्रात आपण एंट्री केली. धुळे जिल्ह्यामध्ये चिकनची जी दुकानं आहेत त्याच्यावर अचानक 140, 150, 100 रुपयांनी चिकन स्वस्त झालं. म्हणजे काय भानगडी ही, 200-250 रुपये किलो चिकन का कमी होते? थोडा स्वाईन फ्लूचा कावकुडं त्या भागात चालू झाले, ध्यानात ठेवा. त्या हिशोबाने प्रत्येकाने काळजी घ्या. दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की काही असू द्या, पण पेट्रोल पंपावर निम्म्यापेक्षा जास्त पेट्रोल पंप पेट्रोल नाही, डिझेल नाही अशी नावं त्याच्यावर बंद. लगेच क्लिक झालं की 100% डिझेल पेट्रोल वाढणार, का आता इलेक्शन बी झालेले आहेत. आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपण राजकारणी नाही, आपण सरळ साधे माणसं आहे. आपण 54 प्रकारचे कर भरणारी माणसं आहेत, तुम्हाला सांगतो. आणि म्हणजे आपण थोडक्यात एक मूर्ख माणूस आहे असं समजा. ह्या जगात कोण कसं, पण आपण आहे ना, तुम्ही मी मूर्ख आहोत हे लक्षात घ्या. आपण टेक्निकली अजिबात हुशार नाही आहोत हे लक्षात घ्या. मूर्खातला मूर्ख आपण उंचावरच्या झाडावर फांदीवर बसून असे गाव घालतो, आपल्याच फांदीवर त्यात तुटली तर बॉम्बालणार, आपण खाली पडणार फांदी सकट. तशा प्रकारचे आपण आहोत. कसं तुम्हाला सांगतो, 54 प्रकारचे कर भरून जर आपल्याला संधी समजा संविधानाने दिलेली की आपण आपल्याला पाहिजे असा लोकनियुक्त माणूस हे करू शकतो, निवडून देऊ शकतो, त्याला आपण आमदार म्हणतो, लोकप्रतिनिधी म्हणतो. आणि अपेक्षा काय ठेवतो माहिती आहे का? काय नाही, त्यांनी बघ कमीत कमी रस्ते, लाईट, पाणी अजून तिथंच आहे. आपण 47 पासून अजून तिथंच आहे रस्ते, आरोग्याच्या सुविधा, सगळ्यात महत्वाची न्याय व्यवस्था, हे जे मूलभूत बाहेरच्या गरजी ते बागल्या का नाही तुम्ही विसरा. त्यांना माहिती आहे, जे निवडणुकीला उभं राहतात त्यांना माहिती आहे की ही लोकांची मेंटॅलिटी, मानसिकता अगदी 1 ग्राम सुद्धा ते चुकीचे करत नाही. ते मी तर फॅन आहे अख्ख्या आता सगळ्या पडलेल्या आमदारांचा, निवडून आलेल्या आमदारांचा फॅन झालो आपण. काय टेक्निक लावतात राव. तुमचं स्टडी त्यांनी करावं की ही समस्त जी इडी आहेत मूर्ख माणसं, यांना कसं मूर्ख बनवायचं. भयंकर टेक्निक. कुठल्या मतदानाला थांबवण्यासाठी कुठलं मतदान विकत घ्यायचं, कार्यकर्ते असतातच. ही सगळं सिस्टीमचा खेळ आहे, तुम्हाला सांगतो. जो माणूस 5 वर्षात 1.5-2 लाखापेक्षा जास्तचा फक्त टॅक्स देतो, किती गरीब असून द्या, त्याला लागत नाही का, साबण लागत नाही का, जगा पैसे लागत नाही का, त्याला एसटी खर्च नाही का, त्याला मोबाईल नाही का, सगळं असतं. आणि कोण गरीब राहिला? कामाला गेले नवरा बायको तर 1000 रुपये रोज कमावते. कोण गरीब आहे जगात? पण इडी आहेत, ध्यानात ठेवा. जो 1.5-2 लाख रुपयाचा तो गरीब राहतो, अडचणीत जगतो. तो माणूस 2-4 हजार पायी, 2000 पायी, 1000 पायी आपलं बहुमूल्य असं मत विकतो. येडं नाही तर काही शेणी का तुम्ही? मग काय होतं तुम्हाला सांगतो. ही जी घटना आहे, ही घटना सांगणं, अशा घटना मी सांगत नाही, पण आपल्या देवीची अनेक रूप आहेत, अनेक नावं आहेत. त्याच्यापैकी एक नाव पितांबरी आसन, बगलामुखी आसन, मा भगवती आसन, सगळ्या देवी, आपली 3.5 शक्तिपीठ सुद्धा त्याच्यात मोडतात, ध्यानात ठेवा. ही अनन्यसाधारण महत्व असलेली स्त्री, जिच्या योनीतून जन्म घेतला, ही दुनिया जिने दाखवली, ती स्त्री, तिचं एक रूप आहे आई, त्याला आपण आई म्हणतो. आपल्या पाठीवर पाय देऊन येऊन द्या, म्हणजे धाकटी बहीण असू द्या किंवा मोठी बहीण असू द्या, ती आईच्या जागेवर असते. हे बहिणीचं दुसरं रूप, पत्नीचं तिसरं रूप. 5 मिनिटाची शय्यासोबत सुख, पण ती जगत मरत नाही तुमचा देह, आचके मारून तोंडासून जात नाही तोपर्यंतची साथ पत्नी देते. बऱ्याच आवला तिची किंमत कळत नाही, तो भाग वेगळा.
ही स्त्रीची वेगळी रूप. मुलीच्या रूपात यानं तिचं तिचं प्रेम तर काय वर्णावं. ती आईला खवळण काय करेन, बापाची बाजू घे. ज्याच्या ताटात पोरगी स्वतःची बसून जीवली ना, घास भरावला ना, सगळ्यात सुखी माणूस. हा. फक्त बाप क्लिअर येणारा असावा, 90 पिऊन येणार नसावा. ते मुलीचं रूप. हा. आपलं लेकरू दुसऱ्याच्या पदरात घालताना लग्नानंतर जाताना असंख्य विंचवाचा डंक मारावा अशा वेदना होणार तो आई आणि तो बाप. नाही दिवशी वाटत लेकरू, पण आता प्रथा आलेली आहे. सारखा फोनवर संपर्कात असतं काय लय अवघड आहे. ह्याला माणूस आहे, ह्याला आपल्याला विचार येत. माणूस आहे आपण कमीत कमी. जनावरच वेगळे हो, त्याला निसर्गाने काय दिलेलं नाही. बोकाड आहे ना बोकाड. ती बोकाड काय करतं, नर जर आलं ना 4-5 महिने झाले की ते आपल्या आईवरच उडत. ह्या झालं निसर्ग. त्याला बुद्धी कमी दिली ना देवाने. तुम्ही प्राण्यांचं डोळं आणि माणसाचं डोळं. मला फेस रिडिंग हा प्रकार लय आवडतो. म्हणजे मी जेवढा अभ्यास केला फेस रिडिंग, ज्याच्यावर आता टोटल पोलीस डिपार्टमेंट काम करतं. हा फेस रिडिंग तो काय प्रकार आहे. माणसाचं डोळं, माणसाचा चेहरा आणि कुठल्याही प्राणी पक्षी गायी बघा डोळं, त्याच्यात देव आहे, त्याच्यात दुनिया आहे त्या डोळ्यात. का कुठल्याही प्राण्याचं डोळं स्वप्न पाहत नाहीत. स्वप्न पाहतो कोण माहिती का, माणसाचं डोळं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याची काळजी चिंता मेंदूत असते. ते काय बोलून दाखवत नाही. ते जगत असतो, फिरत असतो, पण ती चिंता सदैव त्याच्या बरोबर असते, स्वतःच्या सावलीसारखी. ही असं आहे माणसाचं. राक्षस पूर्वी होते, राक्षस मारले, वेगवेगळ्या देवतांनी मारले. ती त्यात बी इतिहासात बरा फरक आहे. हा चांगला इतिहास, खरा इतिहास आणि बामणांनी लिहिलेला चुकीचा इतिहास, असे 2 प्रकार पडतात. मला जरा मोकळं बोलून देत जा तुम्ही. आणि मग हित परिस्थिती काय झाली, ह्या माणसाची मनुष्यरूपी राक्षस हा एक प्रकार असतो. ह्या जगामध्ये कायदा सुव्यवस्था आणि ज्या राज्याची देशाची कायदा सुव्यवस्था चांगली आहे त्यांना मरण नाही. तुम्हाला सांगतो 1 नंबर चालणार त्यांचा कार्यक्रम. ते पक्ष कुठला असं, पक्षपेक्षा काय तसलं नसतंच. ती फक्त आपलं एक दुकान असं, दुसऱ्यापेक्षा आपलं दुकान. आणि ह्या समाजाला जो करोडपणे येणारा पैसा आहे, काय काम करायचं आणि काय लुटून परदेशात न्यायचं, आपल्या 100 पिढ्या जगल्या पाहिजेत, ही ते एक वेगळा प्रकार असतो. सर्वसामान्य माणूस ह्याच्यापासून 10 कोस लांब असतो. त्यांना ही कळत नाही, काय यंत्रणा नाही. ह्या माणसात अशी काही माणसं आहेत की बघ ती माणसाच्या पुढचीच आहेत, पण त्या माणसांना अजिबात म्हणजे कसं वागायचं काम जनावरासारखं आहे. अशी पण नीच लोक आहेत. ध्यानात ठेवा. पाठीमागं तुम्हाला स्टोरी सांगितली होती की एक गतिमंद असलेली थोडक्यात निराधार महिला सोडून दिलेली शिर्डीच्या ठिकाणी. तिच्या बरोबर थोडं गतिमंदच अशा स्वरूपाचं तिचं बाळ. तेच बाकडी कोपऱ्या कुठेतरी त्या रेल्वेला आसरा ती थांबायची अंधारात. अशाच प्रकारचे नराधम ते तुम्हाला पोलीस स्टेशनला पण पुनर्स्टेशनला दिसतात जास्त. गरदुल्ले, इंजेक्शन घेणारे, गोळ्या घेणारे, गांजा वाढणारे, दारू पिणारे, ते टँगो, ते आपलं हे देशी दारू पिणारे तुम्हाला दिसतात. ते जर त्यांच्या डोक्यात गेली त्यांना तर ते आपण कोण आहे काय, मग ती वासना असते. थाट काय कुणाचं बी होतंय, मग घालायच कुठं, नीती भीती ह्यांना काय नसतं. अशा माणसांचं एन्काउंटर केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी संपूर्णपणे राज्य शासनाची. ध्यानात ठेवा. ही जगण्यास पात्र नाहीत. लय झाली 13 कोटी, लय नाही, एक 5-50 जरी मारले, अशी घटना झाल्या 50 जरी मारले तरी पुढे त्याचा इफेक्ट अशा घटनाच होणार नाहीत. ध्यानात ठेवा. अशा प्रकारचे, पण ते आपलं काम नाहीत. आणि यांनी तर आता मीडियावाली धरल्यात, यांनी त्यांच्याच केस टाकायला सुरुवात केली. आता काय करावं, बोलू नका, चुप बैठ, तो FIR दाखल करेंगा. काय करायचं सांगा तुम्ही. त्याच्यामुळे आपण यांच्या लय नादाला लागत नाही. जे काम ह्या राज्य शासनामध्ये कुठल्याही मंत्र्याला 22 लाख मत आहेत का, जे ते आपल्याकडे निवडून आला येतो, भले 4-10 वेळा येईल, आहे का 22 लाख. मला एकट्याला 22 लाख मत येत. ध्यानात ठेवा. पण कुठे आहेत, अख्ख्या राज्यात. काय चालतं का आपलं, काय नाही, चुप बैठ, काय करता. पण बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आपल्याला, व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असतो. आता विषय असा आहे, ही घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूरची.
थोडंसं म्हणलं तुम्हाला उलगाडून सांगावं. आणि यात आनंद नाही घ्यायचा, यात मनोरंजन घ्यायचं, यात तळतळ सुद्धा नाही करायची. याच्यात हे ठरवायचं एक गोष्ट की लोकाचं परदुःख शीतल असतं, ध्यानात ठेवा. त्यामुळे मला हायपर नाही व्हायचं, स्पष्टपणे सांगतो तुम्हाला. ह्याच्यात तुमची नातं असते तर काय झालं असतं, आणि असू शकते भविष्यात, ध्यानात ठेवा. काळजी घ्या, काळजी घ्या. जग पहिल्यासारखं राहिलेलं नाही. ह्या नसरापूरला भीमराव कांबळे नावाची व्यक्ती आहे. नाव फिवत जाऊ नका, त्या जाती धर्म पंथ गुन्हेगाराला कधीच नसतो, ध्यानात ठेवा. ही व्यक्ती आता वय 65 आहे, पण ह्याची थोडी हिस्ट्री आहे ना. हा गुन्हेगार नाही नुसता, महागुन्हेगार आहे, हा वासनांध गुन्हेगार आहे, ध्यानात ठेवा. ही व्यक्ती 2 वेळा तुरुंगात राहिलेला आहे. 4 वर्षापूर्वी त्याची सुटका झाली. कशी काय झाली, काय केलं तर बा त्यांनी, सांगतो. गुन्हा नंबर 1, भोर पोलीस स्टेशन. 1998 ला गुन्हा झालाय. काय गुन्ह्याचं स्वरूप आहे, हा भीमराव रस्त्याने चाललेला असताना, त्याला आपण नराधम म्हणू. आता काय माहिती का, भीमराव हे शब्द फार पवित्र आहे, लक्षात घ्या. एक नेता आहे, 1965-70 पासून बरेच वर्ष ते महाराष्ट्रात त्यांनी हे केलं, म्हणजे प्रभाव होता त्या नेत्याचा. महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात म्हणा, दुसऱ्या राज्यात एक नेता होता आणि त्याचा फार प्रभाव होता 30-40 वर्ष. तर मी आपलं मनातून असं त्या नेत्याविषयी सगळं माहिती आहे मला, असं म्हणायचं बुवा, हायला चुकून मराठ्याच्या पुढे झालं, मला आलं होई, इतके काटोपट केलं नाही मराठ्या. त्यामुळे जाती भीतीत काय नाही आदळलेलं, तुम्हाला सांग. हे सोडून द्या. थोडं 2026 चाललंय, 2026-27 असं मध्ये 30% माणसं मारणार आहेत. तर सावध राहा, काय विषय जपून घ्या. म्हणजे काय माझ्या काही गोष्टी तुम्हाला न बोलता सुद्धा कळल्या पाहिजे, ध्यानात ठेवा. नाव असं ही पवित्र शब्द येतो, आपण त्याला नराधम म्हणू. गुन्हा नंबर 1, शेजारी 1998, म्हणजे किती झाले आता, हे 26 झाले, 28 वर्ष. आता याचं वय 65 वर्षे, त्याच्या मागं जायचं 28 वर्ष, म्हणजे हा तरणा मांडच होता ना. आता त्याच्यापेक्षा त्याच पाहिलं जास्त उठत असं. वयस्कर, त्याच्यापेक्षा वयस्कर 60-65-70 वर्षाची म्हातारी भाकरी करीत होती. तिला जाऊन अश्लील बोलला, अश्लील कृती केली, गाणेरडं बोलला, शरीर सुखाची मागणी केली. असं मग म्हातारीचे कसं असतं, म्हणजे फोकणी असते हातात. त्या काळात काहीच गॅस बीज तसलं काय नव्हतं. आणि मग फोकणे फेकून मारले. हे म्हणलं काय जमत नाही, चला आपलं दुसरीकडं. म्हणजे वासनांदाचं सांगतो तुम्हाला. हा नाराधम तिथून निघून गेला. तिने आपल्या लेका बाळांना सांगितलं आणि म्हणजे असंच झालं. त्या नाराधमाविरुद्ध ह्या भोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गुन्हा साध्या स्वरूपाचा असल्यामुळं FIR दाखल झाली की ते कोर्टात हजर होतं, अटक होती कोर्ट टाकून त्याला जामीन मिळाला. बॉम्ब लावा लागतं पहिल्या वेळेस. मला गुन्हेगार बाहेर सुटला की मला त्रास होतो. खून करून लोक 3 वर्षात बाहेर राहू. मी जे स्टोऱ्या सांगितले, जे आतापर्यंत मर्डर केलेले स्टोऱ्या सांगितल्यात, 30% 25% लोक बाहेर आहेत गुन्हेगार आज. काय करावं त्याच्या, एखादं ती माझा येऊन काटा काढाय बसले बा, माहिती का सांगितलं, अवघड आहे. आता ही तर काय झालंय, पहिल्यांदा आला बाहेर, येऊन द्या मारून द्या. सुधरावा का नाही, कारण तो गुन्हेगाराची. जात धर्म पंथ नसलेला गुन्हेगार, त्याची जात वेगळी आहे. गुन्हेगार ते फक्त समाजाला घातक आणि वाईटच करणार, त्याला काय नसतं. काही कालावधी निघून गेला. स्वतःचीच पुतणी, त्याच्या अत्याचाराची दुसरी केस दाखल झाली राजगड पोलीस स्टेशनमध्ये 2015ला. 2014 तर सगळ्यांच्या लक्षात आहे, माहिती आहे ना. 2014 मेट्रो कल से 500 और 1000 के नोट बंद हो जाएंगे. लागा लाईनीत, अजून लाईनीत आहेत लोक. म्हणजे कारण वेगळी असत्या. हे दस्त, हे आमकं, ते बायोडाटा अपडेट कारण मोबाईल KYC जाऊ द्या बरोबर. आता ही 2015ची घटना आहे. त्यावेळेस त्याच्यावर ते पोस्को अंतर्गत पोलिसांनी त्यांचं काम, बरोबर पोलिसचं कामच काय असं सांगतो तुम्हाला, गुन्हा थांबवणे पोलिसांचं कामच नाही, लक्षात घ्या. काही अजूनही इतके चांगले चांगले पोलीस अधिकारी आहेत, छान काम करतात. त्यांना फोन आला की काय करणार, ते तरी नाही ऐकलं तर लगेच ट्रान्सफर, असं आहे. आणि जबाबदार कोण, पोलिस नाही, नेते पण, नेते तर अजिबात नाहीत. त्यांचा स्टडी मारा तुम्ही, आम्ही ईडी जबाबदार आहे त्याला.
आणि ही गबाळ कवा तरी सुधारण. लय समाजसेवक आमक तमक होऊन गेले, पण गबाळ काय सुधारायचं नाव घ्यायना. लय अवघड आहे. माझ्या डोक्यात माझ्याकडे पैसा बिसा नाही होणार तर मी लय लांब राहायला जाईन, कुठेतरी जंगलात डोंगरात पार सोडून जाईन भाऊ, नको डोक्याला ताण. लय विचित्र अवस्था आहे, लय अन्याय होतो गरीबावर, ध्यानात ठेवा. ती पोस्को अंतर्गत कारवाई केली, स्वतःच्या पुतणीची आबरू लुटण्याचा त्याच्यावर गुन्हा. पुतणी म्हणजे स्वतःच्या लेकीसारखीच, भावाची का ना आपली काय एकच ना, ताटा सांडलं का ना वाटी सांडलं का. म्हणजे त्या गुन्हेगाराची मानसिक परिस्थिती कशी असत ह्या नराधामाची बघा. गेला आतमध्ये, टाकला आतमध्ये, त्याच्याबद्दल काय कोणाला सोयरे सुतक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. 2026 2022 त्याला चक्क जामीन मंजूर, गुन्हेगार बाहेर. दुसऱ्यांदा हा अंधेरा कायम राही अशी परिस्थिती आहे बरं का. काही तुरुंग बिरुंग काय यासाठी केलं माहिती आहे का, ही की ही जी माणसांचा कळप आहे आपला, ही कळपच आहे. आता ही या प्राण्यांच्यात काही प्राणी असा असतात, मनुष्य प्राणी, की ती दुसऱ्याचा खून करीत या, आबरू लुटीत या, चोऱ्या करीत या, दरोडा घालीत या, चाकू मारीत या. ह्या कळपातल्या इतरांना धोका आहे म्हणून त्याला तिथून उचलायचा आणि त्याला बंदिस्त करून टाकायचा. त्याला कळपात्याच लोकांच्या पैशांनी सांभाळायचा, पण त्याला संपर्कात ओढायचा, त्याला तुरुंग मानतात. ही व्यवस्था आहे. आपल्याला काही विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत व्यवस्था बनवण्यासाठी. ती इंग्रज आपल्यापेक्षा हुशार होती. आणि मला मनापासून वाटतं ही स्वतंत्र इंग्रज आता पण असते लय बरं झालं असतं. स्वातंत्र्य अजून खरं मिळलेलंच नाही नव्हतं तरी, पण इंग्रज असते ना तर आज प्रगत देश असता भारत. ही मी 100% सांगतो. मला इतकं भयंकर भ्रष्टाचार करप्शन आहे प्रत्येक क्षेत्रात, काही नाही. आणि पैसा घेणाराचाच दोष नाही, नुसता पैसे मागणाराच दोष नाही, पैसे देणाराचा तेवढा दोष आहे. आपण आपली मानसिकता बदलू शकत नाही. आणि ह्या येड्यांच्यासाठी कवर काम करायचं, कवर सांगायचं. आमच्या जाग्याने फक्त बिंबीच्या देठापासून बॉम्बलायचं, विषय संपून टाकायचा, काही कोणाला घेणं देणं नाही. हा जो नराधम आहे यांनी दुसऱ्यांदा बाहेर आला. त्या नसरापूरमध्ये आता त्याच्या जे त्या कोण काय कुत्र बी खातं जगत, तशा प्रकारे ते जगत होतं, जगू द्या. शाळा झाल्यात, मे महिना एप्रिल शाळा सुट्ट्या आहेत. ही जी भगवती, त्याला भगवती म्हणून 3.5-4 वर्षाची पूर्वी, ह्या भगवतीला पुण्यातील दाहेरी सिंहगड रोडला ते ठिकाणी जे आई वडील आहेत, आता सुट्ट्या लागल्यात. आणि कुणी म्हणतं मामाच्या गावाला जायचं 4 दिवस, म्हणले थोडं बदल असावा, इथं नव्हतं तरी मरणाचं प्रदूषण आहे, हे ते जावं. ती पोरगी सोडलेली बारकी आजी आजोबाकडं नसरापूरला, आई वडील कुठं पुण्यात दायरीला. 3:30चा टायमिंग, 1 मे महाराष्ट्र दिन, असं तसं ते चालूच राहतं. हा म्हणजे आपण असं फॉर्मॅलिटीमध्ये जगतो. 26 जानेवारी 15 ऑगस्टची सकाळ आठवा, सकाळ. हा देशप्रेम फक्त एकच दिवस, जवानांच्याबद्दल आदर, दारातीर्थी पडलेले जीव त्यांच्याबद्दल फक्त 1 दिवस, बाकी झालं चालू आपलं. असंच असतं. संवेदना कमी होत चालल्यात जगात, ध्यानात ठेवा. आता जेवढी आईबाप, जेवढी मुलं आहेत 18 ते 25-30 वयोगटातली, त्यांनी लक्षात ठेवा, स्वतःच्या मुलावर मुलीवर अतिव स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी आत्ताची पिढी आहे. ही शेवटची पिढी राहील माझ्या हिशोबाने. आईबापा आत्ता जे आहेत तिळतिळ तुटत्यात लेकरासाठी, ही शेवटची पिढी. याच्यानंतरचा काळ बदलणार. ज्यावेळेस हे आईबाप होतील त्यावेळेस अतिशय निष्ठुर, निष्ठुर म्हणजे सोपं नाही. ते ठराविक वय त्यांनी एकदा स्वतःच्या मुलाचं शिक्षण, त्यांचं कार्य, त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचं काम झालं ना लगेच वृद्धाश्रम. ते लुडबुड नको. त्याला ती एकांत पाहिजे असतो. बिगर कपड्याचं बोंगळत राहायचं असतं. ती म्हातारी कुठं खोकायचा तारात ठेवता, असा विषय. पुढली पिढी जर वेगळी आहे, तुम्हाला आता नंतर सांगा. हा जो नराधम आहे नसरापूरमध्ये, हा बाहेर सुटल्यानंतर ती मुलगी जी आली होती, ती मुलगी दुपारच्या पारी टळटळीत, CCTV आहेत बऱ्याच ठिकाणी, याचं उठलं असन बा 65व्या वर्षी, काळ्या पांढऱ्या केसातलं. मग ह्यानी याची इच्छा, म्हणजे मनात असं झालं की आपण आता हे वाईट कृत्य करायचं बा. ते बा राक्षस सुद्धा लाजविनास, हे माणसात त्यामुळे राहू शकत नाही. हे त्या पोरीजवळ गेला, तिथं कोण नव्हतं. आता 3:30 आता ऊन मारण्याचं एक तर म्हणलं, बाळा वासरू बघायचं का वासरू.
तुला गाईचं बाळ बघायचं का? गाईचं बाळ त्याला लेकराला काय कळतं? ते 500ची नोट दिली तर असं फाडून टाकणार लेकरू. ते चाकले दिले रुपयाची खुश होणार. ती पांढरंगाचा होता. नेलं त्याला सीसीटीव्ही मध्ये दिसलं बरं का. ते त्या दिशेला नेलं. जुना पडीक गोठा होता. बरंच काय असतं गावाकडचं, थोडं वेगळं असतं. गोठे बिट असतात ज्या 4 बोटासाठी एका इथंसाठी शहरात पार मारामाऱ्या होत्यात, केसी बानगडी होत्यात. त्यांच्या घरा एवढ्याला जागा तिकडे गोठ्याला असतात, पटांगणं असतात, खुराड असतात कोंबड्याचं. ग्रामीण भाग जरा त्या मानाने छान असतो, लय वळवळ नाही. त्या गोठ्यात अडचणीच्या ठिकाणी त्या मुलीला नेलं, त्याच्यावर अत्याचार केलं, दगडाने ठेचलं. आता अजून पीएमचा रिपोर्ट यायचा, पण नक्की पोलीस यंत्रणा स्पष्ट करेनच. बॉडीला पोहायची कुठं आता? केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो, कारण हा माणूस आहे. ह्युमन सायकोलॉजी कशी ध्यानात ठेवा, की लय वासना जागृत झाली म्हणून वाईट कृत्य केलं, नंतर माणूस आहे कळतं ना. आता पोलीस आहे, फाशी देत्यान का? आता आपण इथं आपलं इथं काम म्हणजे प्राप्त करून बसलोय, आता इथून सुटायचं कसं, वाचायचं कसं, असं चालू असतं क्रिमिनलच्या डोक्यात. मग बॉडीच नाही दिसून द्यायची, बघता शोधत्यान कुणीतरी उचलून नेली म्हणत्यान, काय बॉडी गडप करायची, अशी बुद्धी चलती क्रिमिनलची ध्यानात ठेवा. आणि ही त्या तुरुंगात राहून आलेलं. गणारचा गोठा म्हणलं की त्याचा उकांडा उकिरडा असतो. त्या उकिरडावर शियान मध्ये असतं ते वल्लं, साईडला असतं ते वाळलं, बाजूला असतात त्या गावऱ्या. असे 3 प्रकार असतात उकांड्याच. हा, आणि ते कोंबड्या बिंबड्या इस काढतात, त्यातले किडामुगे खात्यात उकांडा. ते आणि उकांडा हा फक्त वरूनच येतो. उकांडा आत उष्ण असतो, खत त्यात उन्ने असते, लय उष्ण असतो, लय गरमाई असते आत. कडेला कोपरा असा उकारला त्याने खरा खरा खरा, ती बॉडी त्याच्यात बुजून टाकली, वरून परत शिनकूर. हे तात्पुरता इलाज झाला. तिथून उठलं, इकडे इकडे थोडा अंदाज घेता. आता मग त्याला माहिती काला होणार, बागाबागी होणार. हळूहळू चलत नदीच्याकडे जाऊन बसला ते झाडाखाली. हा नारादम. आता 3 दिसत नाही, परू कुठं गेले, परू कुठे गेले. लोकात आजकाल देग असं की वाईट विचार त्या डोक्यात, काय झालं असं, कुणी उचलून नेली असेल का, पळून नेली असेल का, कुठे गेली कुठे गेली, का इरी बिरीत कुठं पडली असेल का, काही वाईट इथे येतं तुमच्या. आम्ही सारखेच बघाबघी सुरुवात झाली इकडे तिकडं. ते तरुण पिढी जरा हुशार आहेत, मोबाईलला एक्सपर्ट आहेत जरा. म्हणजे हे जरी त्या असलेली बिसलेली बघत हस्तमैथून जास्त करतात, ते तरुण पिढी माझा विश्वास आहे की हे बऱ्यापैकी अजून 10-20 वर्ष जगते ना, 40 पर्यंत तरी असं. पण तरुण पिढीने काही पुढाकार घेतला, सीसीटीव्ही चेक केले, जरा बघाबघी सुरुवात झाली. सगळं त्याच्यामध्ये दोघं दिसली बा. माणूस लक्षात आलं, पूर्वी दिसते बा चालताना, काहीतरी बोलायला दिसतोय. पोलीस यंत्रणा आली, पोलिसांनी बी लगेच सगळ्यांनी सुरुवात केली चेक करा. तो परिसर अख्खा पिंजून काढला. म्हणजे कुठे एक जागा 5 फूट सोडायची नाही, सगळं पिंजून काढायचं. ते बघितलं, तुझे माणूस त्यांना गावत नव्हता, हा नाराज. त्याला बघायला काय माणसं, शी बसलेलं नदीच्या कडेला. नदीच्या कडेला बसलं म्हणलं की लगेच उचलला की आणला. आणि मग ते पोलीस आहेत माहिती आहे का, काय तुम्हाला सांगावं लागत नाही. त्यांनी ते जागा दाखवली, लोकांनी बघितलं ते मृतदेह. मग काय सोपं आहे काय, वाऱ्यासारखी बातमी अख्ख्या महाराष्ट्रात. 1 तारखेला महाराष्ट्राच्या दिना दिवशी हे अशा प्रकारचं व्हायला नव्हतं पाहिजे, ते झालं. मग आता तिथून ते नेत असताना एक घटना बी झाली, तुम्हाला सांगतो. पोलीस बल कमी होतं. आता एक जीपमध्ये किती 6-7 पोलीस असतात, जीपमध्ये किती बसणार आहेत. आणि बाग शांत येते नसरापूर. आणि तिथं फार म्हणजे ऐतिहासिक महत्व आहे. सपन काकांची समाधी सासवडला, ध्यानात ठेवा. बालाजीचं मंदिर आहे, नारायण महाराजांचं ती देवस्थान आहे तिथं, ते दत्ताचं. हे बऱ्यापैकी पर्यटक वगैरे सगळं. तर पोलिसांना अंदाज नाही आला की जमावानी गाडी गिरली पोलिसांची, महिला. त्याच्या वेळेस जमावाला चान्स होता की आरोपी ओढून बाहेर, त्याचं टंगडे एकीकडे, हाती एकीकडे, मुंडके एकीकडे, असं होता. जमावान गावावर काही केस होत नाही, कायद्याचं तुम्हाला आतलं सांग होत नाही. पोलिसांचं कसं असतं, त्यांना दिलेलं काम आहे, त्यांना अनलिगल नाही का, त्यांना लिगली करावं लागतं कायदेशीर. त्यांनी त्याला ताब्यात घेतला, तिथून पोलीस स्टेशनला आरोपी हलवला, गाडी निसटली तिथून. आणि बऱ्याच आजकाल तरुण लगेच मोबाईल धरायचं, शूटिंग काय चाललं हे त्याचा नाद असतो, रील्स काढायचे हे ते. एखाद्याला जरी मनात आलं की आरोपीला इथं ठेचून मारायचा, जमाच्या ताब्यात द्यायचा, तरी असंख्य कॅमेरा पुढं येत नाहीत लोक. हा प्रॉब्लेम येतो, कारण ते लगेच पकडून ते गुन्हेगार असं असतं. गेले, संपूर्ण वाऱ्यासारखी बातमी पसरली. पुण्यात रस्ता रोको, पुण्यात आणि इथं नसरापूरला, पुणे-सातारा रोड
म्हणजे निदर्शन आहे, महिलांची संख्या प्रचंड होती, मोर्चा काढला. हे प्रकरण बरंचसं मिळतं जुळतं. आपण गेलतो का ते सासवडीला, त्या प्रकरणाशी मिळतं जुळतं. तो बी आरोपी आधीच्या एका मुलीचा हत्या केल्यानंतर तो बाहेर आलता. इथं पण तीच परिस्थिती आहे. आणि मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की एक नंबर पर्याय एक विशिष्ट अशी एन्काउंटर स्पेशलिस्ट पाहिजेत. ही मारली पाहिजेत लोक. ही अशा कुठेही घटना होऊ द्या, हा, हे मारले पाहिजेत. हे मारल्याशिवाय पर्याय नाहीये. मग गृहमंत्र्याच्या नावाने सुद्धा काल बोंबलत होत्या महिला, ध्यानात ठेवा. आणि त्यांचं खरं आहे की तुम्हाला जे पत नसेल तर तुम्ही सोडा. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे, गृहमंत्र्याची जबाबदारी आहे. आणि जिथं जर कमतरता नसेल वेळ मिळत बाबा बाकीच्या कामातून, तर मग तुम्ही चांगला स्ट्रॉंग माणूस तिथं टाकू शकता. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा, की त्यांचा ते गृहमंत्री होते एकेकाळी. त्या काळात एन्काउंटर स्पेशालिस्ट त्यांनी बळ दिलं आणि मुंबईतली गुन्हेगारी कशी कमी करावी, मुंबईतली गुन्हेगारी त्यांनी कमी करून दाखवली. ध्यानात ठेवा. आपण चांगले घेतच नाही. आपण ते गोपीनाथ म्हणले हा ते बारका पाटील प्रकरण का असं, आपण वाईट आहे तेवढं लगेच घेतो, पण चांगलं घेत नाही. हा आपला प्रॉब्लेम, कारण ईडीच आहेत आपण. ध्यानात ठेवा. ह्याच्यामुळं ही जी घटना घडली ना, अजून सुद्धा चान्स आहे. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब आहेत, आदरणीय, माननीय, वंदनीय आणि बरेच काही निय असे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्टेटमेंट पण दिलं, पण नेहमीसारखं होतं ते. ध्यानात ठेवा. ते झेरॉक्स स्टेटमेंट म्हणतात त्याला. म्हणजे ते स्टेटमेंट दिलं, त्यांनी थोडंसं अजून स्टडी केला पाहिजे स्वतःबद्दल, असं मला वाटतं. की काय बदल करावा. त्यांचं स्टेटमेंट कालचं पाहिलं, त्याचं असं आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतलं जाईल. त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टाला विनंती करू की लवकरात लवकर याला जन्मठेप कशी होईल किंवा याला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करू. आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करू. कोपर्डीच म्हणतोय, सासवडीचं जे प्रकरण आहे तिथं पण ते स्टेटमेंट आहे. कालपासून विरोधी पक्षाची काय सत्य हे झाले चालू झाले तिथं भेटी द्यायला. ते राहावं लागतं फोकसमध्ये, त्याबद्दल दुमत नाही काय. पण मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम समाजाबद्दल आहे की तुम्ही आज तळतळताय, आज वाईट वाटतंय तुम्हाला, आज दुःख आहे तुम्हाला, त्याबद्दल वाद नाही. पण मे मध्ये असलेलं दुःख तुमचं जूनपर्यंत तुम्ही विसरून जाता. ही सत्य परिस्थिती. एक महिन्यानंतर हे प्रकरण कुणी त्याचं हे करणार नाही. तर दुसरं काहीतरी फोकस वाढवला जाईल, तिकडे मीडिया चालू होईल, तिकडे तुम्ही मागले जाता. त्याच्यामुळं हे जास्त ह्या गुतड्यात न पाडता कमीत कमी प्रशासनाकडून माझी विनंती आहे, की प्रार्थना आहे माझी प्रशासनाला, की एन्काउंटर स्पेशलिस्ट स्क्वॉड असणं फार गरजेचं आहे. आणि लय अवघड काय नाही. युनिट आपल्या गुन्हे अन्वेषणला युनिट असतात बघा, 1 2 3 4 5 नंबर असतात त्याला. हे वेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतं. प्रत्येक जेवढे जिल्हे आहेत ना तेवढे जिल्ह्याच्या ठिकाणी एक ऑफिस, फक्त बाकी काहीच नाही करायचं. ते जिल्ह्याच्या ठिकाणी ते अशी घटना घडली ना, हे तामिळनाडू पोलिसांनी करून दाखवलेलं आहे. सॉरी, आंध्र प्रदेश पोलिसांनी हैदराबादमध्ये डॉक्टर केसमध्ये. ती पकडा आणि त्याला ती सरकारी डिझेल जाळून ते ताफान ही हजारो पोलीस तिथं कामाला लावायचं आणि त्याला 15 वर्ष सांभाळायचं आणि 50 वर्ष भाकरी घालायचा. कोणी सांगितलं? ऑन द स्पॉट ठोकला होता तुम्हाला गोळ्या मारून त्यांनी. ते डॉक्टर, आपण ती केस सांगितलेली ऑन द स्पॉट. 10-5 जरी मारले ना, अशा केस करणारे 10-5 जरी मारले ना तरी थांबवू शकतं, लक्षात घ्या. कारण माणूस क्रिमिनल हा फार हुशार आहे. काय केल्यावर काय होईल म्हणलं की तो ग बसतो. मी हे केलं तरी मला काहीच होणार नाही. चालूच आहेत केसेस ह्या. अजून कुठपर्यंत आपल्या आया बहिणी अशा जाणार आहेत, आपल्या मुली अशा जाणार आहेत. आणि त्यांनी काळजी घ्यावी सरकारने. तुम्ही जनतेच्या मला माझ्या सरकारची फार काळजी तुम्हाला खरं सांगतो. किंवा त्यांनी असं अनंत काळापर्यंत श्रीमंत होत राहावं, सुजीबांक आमकं तमकं, त्यांनी अनंत काळापर्यंत आमचं बाप बनवून राहावं अशी मला मनापासून वाटतं. आणि ते होण्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था गरजेची आहे ना. उद्रेक होऊ देऊ नका दादा. हो, फक्त ध्यानात ठेवा, तुम्हाला काय करायचे करा, फक्त उद्रेक होऊन देऊ नका. नाही लय अवघड आहे भाऊ, पळाया जागा नाही. हेलिकॉप्टरवाले सुटतील कदाचित असं मला वाटतं, एखाद्या बेटावर जातील. पण जेणेकरून
कायदा कडक आहे लक्षात घ्या, पण भीती नाही. हा मेन पॉईंट आहे. कायदा कडक आहे, भीती नाही. तोपर्यंत ह्या भगवती मारणार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जय मा बागला मुख्य रामकृष्ण हरी.